वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी एबीपी माझावर अतिशय मोठा गौप्यस्फोट केला। महाविकास आघाडीसोबत चर्चा सुरू असताना 5 वर्ष भाजपसोबत न जाण्याचं आश्वासन देण्यास संजय राऊतांनी नकार दिला आणि त्यामुळेच आमची चर्चा फिसकटली असं आंबेडकर म्हणाले। एबीपी माझाच्या तोंडी परीक्षा या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते। 2 जागेंचा प्रस्ताव होता, 5 जागेंचा प्रस्ताव प्रेस आम्हाला सांगत होती। पण मग तुम्हाला कोणी कम्युनिकेट केलं नाही? अजिबात कम्युनिकेट केलेलं नाहीये। त्यांना आम्हाला असं ज्यावेळेस अटी टाकल्या या सगळ्या ज्या आहेत त्याच्यापैकी बीजेपी बरोबर न जाण्याची जी अट आहे ही पचणारी अट नव्हती। त्याच्यामुळे असं हा माणूस आणि हा पक्ष बाहेर गेलेला बरा म्हणून ते 2 जागेवरती बसले होते आणि सांगणारा जे होतं ते संजय राऊत होते। अच्छा, नाही पण मग संजय राऊतांनी असं तुम्हाला स्वतः सांगितलं की ते 5 वर्ष आम्ही भाजप बरोबर जाणार नाही याच्यावर आम्ही त्यांनी स्वतःहून सांगितलं आम्ही लेखी देऊ शकणार नाही, आमचे दरवाजे आम्ही बंद करणार नाही। आणि असंच राष्ट्रवादीकडनं सांगितलं गेलं? इंडिकेशन्स होते। कुणाला सांगितलं हे? जाहीर मीटिंगमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।